मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, इथे बघू शकताय मी वांगी घेतलेली आहेत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरीत वांगा कसं बनवतात ते। तुम्हाला वांगा मसाला तर मी रेसिपी शेअर केलेलीच आहे। तर आज मी तुम्हाला खारं वांगा कसं बनवतात ते मी दाखवणार आहे। तर इथे मी पाव किलो होईल इतकी वांगी घेतलेली आहेत। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी बनवायची आहे ते। तर इथे मी सफेद तिल घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतले आहेत। तर इतके आपल्याला शेंगदाणे नाही घालायचे आहेत, ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे। मिरची वाटून घ्यायची, आपल्याला हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं ॲड नाही करायचं आहे, कारण की आपण जे भाजीसाठी वाटण केलेलं असतं ते आपल्याला घ्यायचं आहे। जे आपण नॉनव्हेजसाठी चिकनसाठी आपल्या भाजी जी कडधान्याची भाजी असते त्याच्यासाठी आपण सुकं खोबरं कांदा वगैरेचं जे आपण गॅसवर भाजून या आपण कढईमध्ये परतून घेतलेला मसाला जो बनवलेला असतो तो आपण घेणार आहोत। तर मी तुम्हाला आता तयारी करणार आणि मग दाखवणार। तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे जे आपले भाजलेले आहेत चांगले खुरपूस भाजून घेतलेले आहेत। इथे बघू शकताय लालसर एकदा केलेले आहेत। आणि सगळे जे शेंगदाणे आहेत त्याचे साली नाही काढलेले आहेत, थोडे सालीवाली घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला घालायचे आहेत सफेद तिल। इथे बघू शकताय 3 ते 4 चमचे मी सफेद तिल घेतलेले आहेत, ते सुद्धा मी गॅसवर छान एकदम भाजून घेतलेले आहेत। आता इथे घालायची आपल्याला हिरवी मिरची। तर आता आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे, ते सुद्धा मी 4 घेतलेले आहेत। थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि आलं लसूण तर आपण पेस्ट बनवलेली आहे, तरी सुद्धा मी लसणाच्या 10-12 पाकळ्या घालत आहे। अद्रक तर आपण वाटूनच घालायचं आहे, तर ते मी वेगळं वाटलेलं आहे ते घालणार आहे। तर आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर मी एकदम जाडसर वाटून घेतलं। आता आपल्याला इथे काय करायचं, आपले जे मसाले सगळे आहेत ते घालायचे आहेत। तर इथे मी धना पावडर घेतला आहे 1 चमचा, लाल तिखट घ्यायचे 3 चमचे, कारण की आपण मिरची सुद्धा घातलेली आहे त्यानुसार आपण मसाले घालायचे आहेत। 1 चमचा गरम मसाला जे आपण घरी तयार केलेलं असतं ते घालायचं, त्याने आपले वांगा जे खारं वांगा बनवायचं त्याला टेस्टसुद्धा छान येते। 1.5 चमचा हळदी पावडर आणि जे आपले दुकानचं कांदा लसूण जे मसाला असतो ना ते तर घालायचं, खूप टेस्ट येते वांग्याला। तर इथे 1.5 चमचा घातला आहे मी। आता आपल्याला घालायचं आहे मीठ, 1 चमचा मीठ घालूया, कमी जास्ती आपण नंतर करू शकतो। तर इथे आपण 1 चमचा मीठ घातला आहे। आता आपण वाटून घ्यायचं आहे की आपला मसाला जो आहे तो असा वाटून घेतलेला आहे बघा। जास्ती पण आपल्याला बारीक नाही करायचं आहे, थोडं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। तर आता आपण इथे काढून घेऊया सगळं मसाला। तर इथे आपला मसाला असा काढलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला जो अद्रक आणि लसूण जी वाटून घेतलेली आहे जी आपण फ्रीजमध्ये ठेवलेलीच असते ती 1 चमचा आपण घेणार आहोत। अर्धा आपल्याला लिंबू घालायचा आहे, अर्धा लिंबाचा रस आता आपल्याला घालायचं आहे। जे आपलं वाटण तयार आहे ते 2च चमचे घालायचे आहेत, आपल्याला वाटण जास्ती नाही घालायचं आहे। तर इथे 2 चमचे वाटण घेऊया। तर आता आपण हे जे मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया हाताने। तर इथे आपला असा मसाला तयार झालेला आहे। आता हे मसाला आपण बाजूला ठेवूया। आता आपण काय करायचं, आता आपली जी वांगी आहे ते कट करून घेऊया, जेणेकरून आपला 10 ते 15 मिनिट आपला मसाला चांगला मुरणार, चांगला होणार मिक्स। तर मग आपण आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आता आपण वांगी कट करून घेऊया। तर आता बघू शकता मी इथे वांगी आहे ते कट करून घेणार आहे। आपण हे साईडचं जे आहे ते काढून घ्यायचं व्यवस्थित। तर आता हे आपले जे पुढचं आहे ते कापून घेऊया। देठ आहे तो आपल्याला अर्धाच ठेवायचा आहे। तर मध्ये आपण चीर मारून घ्यायची आहे। ते बघायचं आपल्याला खोलून की त्याच्यामध्ये आपल्या वांग्यामध्ये कीड वगैरे असली
तर चेक करूनच घ्यायची वांगी व्यवस्थित. तर इथे असं आपण पूर्ण आपले जे आहे वरचं ते काढून घ्यायचं आहे. काटे पण असतात ते सुद्धा व्यवस्थित, काही लोक नाही काढत, काही लोक असेच ठेवतात, पण आपण काढायचं आहे व्यवस्थित. काढेल आता आपली वांगी जी आहेत ती अशी कट करून घेतलेली आहेत. तर आता आपण काय करायची, वांगी जी आहेत ती काळी पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये ठेवले, ते बाजूला काढून घेऊया. तर आपल्याला खारं वांगं बनवायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं जेव्हा वांगं बनवून होतं तर आपल्याला वांगं आळणी लागतं. तर त्याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं, इथे मी 1 चमचा मीठ घेतलं आहे. तर हे वांगे जे आहे ते आपलं असं खोलायचं पूर्ण, आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये आपण असं मीठ थोडंसं चोळून घ्यायचं. जास्ती पण नाही, थोडंसं झालं तितकं आपण मीठ बोटाने आतमध्ये लावून घ्यायचं व्यवस्थित. तर आपलं वांगं जे आहे ते अळणी नाही लागणार, एकदम चमचमीत तयार होईल. आपली वांगी इथे अशी तयार झालेली आहेत. तर आता आपण हे सगळं जे मसाला आहे ते बरोबर असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. चांगलं स्टफिंग करून घ्यायचं आपल्याला, व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे मसाला जो आहे तो आपला बाहेर निघणार नाही. तर व्यवस्थित आपण भरून घेऊया. नंतर जे वरती येईल ते आपण रिटर्न काढू शकणार. खालपर्यंत मसाला जो आपला आहे तो चांगला खालपर्यंत गेला पाहिजे. आता मिटून घ्यायचं पूर्ण चांगलं. तर इथे आपले वांगी जे आहे ती भरून झालेली आहेत. तर आता आपण कढई गरम करायला ठेवायची आहे. इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे, 3 चमचे तेल घातलेलं आहे. तर आता आपण इथे जिरं घालूया, राई घालूया. राई घातली आहे, आता जिरं सुद्धा घालायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, जे आपण मसाला आपला राहिलेला आहे तो तेलामध्ये व्यवस्थित आधी परतून घ्यायचा आहे. नंतरच आपली जी वांगी आहे ती आपल्याला घालायची आहे. असं परतून घ्यायचं. वांगी आपली जी आहे त्यात चव सुद्धा चांगली येणार. आता आपण एक वांग घालूया. वांगी घातलेली आहेत. तर आता आपण व्यवस्थित परतून घेऊया एकदा, आणि आपण याच्यावरती झाकण ठेवून 1-5 मिनिट आपण वाफ काढूया. आता आपण बघूया आपली वांगी जी आहेत. आता आपण इथे पाणी ऍड करायचं आहे. तर आपण गरम पाणी ऍड करणार आहोत, आपण थंड पाणी ऍड नाही बिलकुल पण करायचं. तर आता आपण पहिला हलवून घ्यायचं आहे. तर आता आपण गरम पाणी घालूया. अर्धा ग्लास पाणी गरम घातलंय आपण. आता आपण काय करायचं, आपण इथे झाकण ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं आपली वांगी जी आहे ती चांगली सॉफ्ट होतील. तर आपण आता झाकण ठेवूया. तर इथे आपण असं झाकण ठेवलं आहे. तर आता आपण 10 ते 15 मिनिटं आपल्याला खोलायचं नाहीये. आपली वाफ जी आहे ती चांगली कोंडली पाहिजे. एकदम कोंडल्यानंतर वाफ आपण तुम्हाला मी दाखवणार आहे की कशी वाफ कोंडली पाहिजे आणि कसा वांगा तयार झाला पाहिजे. तर आता आपल्याला बिलकुल पण 15 मिनिटं हलवायचं नाही, असं झाकण ठेवून द्यायचं आहे. तर आता आपण 10 मिनिटानंतर चेक करूया. आता आपण झाकण खोलून बघणार आहोत की आपली जी वांगी आहेत ती सॉफ्ट झालेली आहेत का. तर इथे
ते बघू शकताय आपली जी वांगी आहेत ती चांगली एकदम सॉफ्ट व्हायलाच आली आहेत. अजून आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजून द्यायचे आहेत. इथे आपलं वांगं इथे असं तयार झालेलं आहे. तर आता आपण एकदा परत 10 मिनिटं झाकून ठेवूया. तर आपलं वांगं आहे तर इथे पाहू शकता पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे. तर अजून एकदा 10 मिनिटं आपण ठेवणार तर आपलं वांगं पूर्ण शिजून जाणार. तर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत. तर इथे आपलं वांगं जे आहे ते आता पूर्ण तयार झालेलं आहे. इथे पाहू शकता पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे वांगं आपलं. तर आता आपण एक 5 मिनिटं ठेवूया आणि काढून घेऊया. तुम्हाला सॉफ्ट करून दाखवते मी. तर मंडळी इथे बघू शकता आपला जे खारा वांगा तयार झालेला आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही कसं झालेलं आहे ते. नक्की एकदा ट्राय करा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. फक्त आपलं जे खोबरं आपल्याला नाही घ्यायचं आहे आणि खोबरं घ्यायचं आहे ते कसं घ्यायचं, आपलं जे वाटण मसाला जे बनवलेलं असतं ना ते आपण घ्यायचं आहे आणि आपल्याला शेंगदाण्याचा वापर आणि सफेद तिलाचा वापर आपल्याला जास्ती करायचा आहे. आणि जे आपलं मिरची, हिरवी मिरची तर घालायची आहे वाटायला, जेणेकरून आपलं जे मसाल्याला सुगंधसुद्धा चांगला येतो आणि चवसुद्धा चांगली येते. तर इथे बघू शकताय आपलं जे वांगं आहे ते असं एकदम स्टफिंग केली आहे. ते पूर्ण मसाला आपला बाहेर बिलकुल पण निघाली नाही आहे. पूर्ण मसाला आपला आतमध्येच आहे. ते पाहू शकताय एकदम सॉफ्ट झाला आहे, पटकन शिजला आहे. तर नक्की मंडळी एकदा ट्राय करून बघा तुम्ही आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी साधी सिंपल कशी वाटते ती. एकदा नक्की मला कमेंट करा. चला भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये.